नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनामुळे अख्खा देश हळहळला. भारतीय राजकारणातले एक उमद व्यक्तिमत्व आणि अभ्यासू नेतृत्व हरपल्याची भावना सर्वांच्याच मनात आहे. मनमोहन सिंग हे एक सॉफ्ट स्पोकन आणि विनम्र व्यक्ती होते. ते आपलं म्हणणं कमी शब्दात मात्र अत्यंत प्रभावीपणे मांडत होते. ते कायम हातचं राखून बोलायचे. मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते. त्यावेळी संसदेमध्ये अनेक खासदार हे शेरो शायरीचा वापर आपल्या भाषणामध्ये करायचे. कमी शब्दात आपल्या भावना प्रभावीपणे मांडण्याचं तसेच सभागृहाचं मनोरंजन करण्याचा यामागे उद्देश असायचा. यामध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आघाडीवर असायच्या, मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग देखील यामध्ये मागे नसायचे. या दोघांची जुगलबंदी इतर खासदारही कान लावून ऐकत होते. यावेळी संसदेमध्ये आवाज असायचा, मात्र गोंधळ नाही. 15व्या लोकसभेवेळी सत्ताधारी काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षांच्या नेत्यामध्ये सतत वाकयुद्ध सुरू असायचं. यावेळी सुषमा स्वराज या मनमोहन सिंहांना शेरो शायरीमधून तिखट प्रश्न विचारायच्या. त्याला शांत आणि संयमी मनमोहन सिंग यांनी देखील शायरीतूनच उत्तर द्यायचे. त्यांचे अनेक प्रसंगाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाहूयात. आप उर्दू जबान समझते हैं बहुत अच्छी तरह से और शेरों में बहुत बड़ी ताकत होती है अपनी बात को आसानी से सहजता से कहने की. आज एक शेर पूछ करके मैं आपसे जवाब पूछना चाहती हूँ. तू इधर उधर की ना बात कर, ये बता कि काफिला क्यों लूटा. तू इधर उधर की ना बात कर, ये बता कि काफिला क्यों लूटा. हमें रहजनों से गिरा नहीं, तेरी रहबरी का ख्याल है. तेरी रहबरी माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूँ मैं. माना कि तेरी दीद के काबिल नहीं हूँ मैं. तू मेरा शौक तो देख, मेरा इंतजार देख. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, मुंबई. अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.